श्री स्वामी समर्थ. या व्रतकथेला प्रारंभ करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांच्या चरणामध्ये अष्टगंध, फूल, तुळशीपत्र, हळदी कुंकू अर्पण करावे. धूप दीप दाखवून मनोभावे प्रार्थना करावी. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. तर सुरू करूया या कथेला. ही कथा सुरू होते पुण्यनगरीतील एका लहानशा चाळीत. तिथं राहत होतं एक साधं सत्वशील दाम्पत्य, नामदेव आणि त्याची पत्नी रुक्मिणी. नामदेव कामावर जात असे, बांधकाम मजुरी करत. रुक्मिणी इतरांच्या घरामध्ये धुनीबंडी करायची. रोजचा संघर्ष. तरी मनात एक श्रद्धेची जपलेली ज्योत होती. स्वामी समर्थ सावरतील. त्यांचा एकुलता एक मुलगा समीर खूप हुशार होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर मोठी नोकरी लागेल आणि घरात आनंदाचे वारे वाहतील असं दोघांचं स्वप्न होतं. पण नियतीने वेगळंच पान उलगडलं. समीरला नोकरी लागली खरी, पण काही महिन्यातच तो वाईट संगतीत पडला. नशा, व्यसन, खोट्या हौशी जगण्यामध्ये तो अडकला. रात्रंदिवस आईवडिलांचं काळीज पिळवटत राहिलं. त्यातच मागे घेतलेली कर्ज फेडताना घर घाण पडलं. रात्र उपाशी जायची, तरी दोघं स्वामीच्या नावाने रोज दिवा लावत. एका रविवारी रुक्मिणीला घरात झाडू मारताना तिची एका पुस्तकावर नजर गेली. स्वामी समर्थ व्रतकथा आणि जीवन सुधार मंत्र. मालकानीकडे विचारून ती पुस्तक घरी घेऊन आली. रात्री तिनं ते वाचायला सुरुवात केली आणि मनात आशेचा किरण चमकला. नामदेवला म्हणाली, आपणही व्रत करूया. स्वामींचं नाव कधीच व्यर्थ जात नाही. त्यांनी 11 गुरुवारचं व्रत सुरू केलं. रोज रात्री एकत्र बसून स्वामींचं नामस्मरण, सुवासिक उदबत्ती आणि मनापासून प्रार्थना सुरू केली. 5व्या गुरुवारी समीर अचानक घरी लवकर आला. डोळे पाणवलेले. म्हणाला, आई बाबा, मला माफ करा. मी तुमच्या विश्वासाला तडा दिला. मी सर्व काही सोडतो. एक नवीन सुरुवात करायची आहे. आई वडिलांना विश्वासच बसेना. त्यांचा स्वामीवरचा विश्वास आज प्रत्यक्ष अनुभवात आला होता. काही महिन्यातच समीर पुन्हा नोकरीवर गेला. घरात थोडी स्थिरता आली. नंतर त्याचा विवाह एका सुसंस्कृत मुलीशी झाला. सून घरात आली आणि तिच्या पायगुणाने घरात लक्ष्मीचं वास झालं. रुक्मिणी रोज समईपाशी बसून फक्त एकच शब्द म्हणायची, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्रत कुठलाही सोपा नाही, पण श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ संकट पार करून घेतात. आजही अनेकांना अडचणीतून बाहेर काढणारी हे व्रत तुमचंही आयुष्य बदलू शकतं. गुरुवारी हा दिवस श्री स्वामी समर्थांना समर्पित असतो. हे व्रत 11 गुरुवार करावं. शक्यतो सातत्याने 11 गुरुवार न विसरता केलं तर उत्तम. अडचण आल्यास पुढचा गुरुवार गृहीत धरावा, पण व्रत सोडू नये. घर स्वच्छ ठेवावं. मनात संकल्प करावा, हे स्वामी महाराज, माझ्या अमुक तमुक कामासाठी मी श्रद्धेने हे 11 गुरुवांचं व्रत करते किंवा करतो. कृपा करावी. स्नान करून पवित्र होणे. घरात स्वच्छ जागी स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. त्यांना फुलं, तुळशीपत्र, अष्टगंध, हळदी कुंकू, हार, नैवेद्य अर्पण करावा. दीप लावून धूप दाखवावा. श्री स्वामी समर्थ व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. स्वामींचं नामस्मरण करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप किमान 108 वेळा करा. नैवेद्य म्हणून तुपाचा शिरा, गुळपोळी, केळ, दूध किंवा पंचपक्वान्न अर्पण करता येतं. श्रद्धेनुसार साधा नैवेद्य देखील चालतो. स्वामी महाराज, माझे हे व्रत स्वीकारून कृपादृष्टा ठेवावी. माझ्या जीवनातील संकट दूर करावी. मन शांती, आरोग्य, सौख्य द्यावं अशी प्रार्थना करावी. 11व्या दिवशी स्वामींच्या नावाने एका गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा वस्त्रदान करावं. शक्य असल्यास एका स्वामी भक्ताला प्रसाद द्यावा किंवा स्वामींच्या मंदिरात दर्शनाला जावं. शेवटी संकल्प पूर्ण झाल्याची कृतज्ञता व्यक्त करा. व्रत करताना रोज चांगले विचार, चांगली वागणूक ठेवावी. व्यसन, खोटं बोलणं, गप्पाटप्पा, गैरवर्तन यापासून लांब राहावं. स्वामी समर्थांचं नामस्मरण, लीलाचरित्र वाचन किंवा साधा जप करत राहावं.